शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता पाऊस उघडून 3 ते 4 दिवस झालेले आहे आणि अचानक क्लायमेटिक चेंज झाल्यामुळे अदरकीवर पिवळेपणा जास्त दिसून येत आहे आणि करपेचे पण स्पॉट जास्त दिसत आहे। पूर्ण अशा पद्धतीने पान करपून जात आहे आणि ते वाळत आहे एक साईडने समजा। तर अशा कंडिशन मध्ये आपण काय केलं पाहिजे? मला बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज पण येत आहे की अचानक पाऊस बंद झाल्यामुळे वातावरणात बदल झाल्यामुळे अदरकीवर जास्त करपा दिसून येतोय आणि पिवळी पण जास्त पडते अदरक। तर त्यासाठी आपण मित्रांनो झिंक आणि फेरस जमिनीतून सोडलं पाहिजे। एकरी अर्धा ते 1 किलो तुम्ही सोडू शकता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे झिंक आणि फेरस स्प्रे मधून पण घेऊ शकता तुम्ही। तर स्प्रे मध्ये आपल्याला इथे एक बुरशीनाशक कीटकनाशकचा पण स्प्रे घ्यायचा आहे। तो म्हणजेच आपल्याला इथं साप घ्यायचा आहे UPLचं आणि कीटकनाशक मध्ये कराटे घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणशाल मला आता की आपण हे कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलेलं असेल तर तुम्ही कोणतंही कॉन्टॅक्ट फंगीसाइड घेऊ शकता दुसरं। तर अशा पद्धतीने आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि जमिनीतून पण मायक्रोन्यूट्रिएंट सोडायचं आहे झिंक आणि फेरस। हा स्प्रे घेतल्यानंतर आणि मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीतून सोडल्यानंतर आपल्या अदरकीवरचा पिवळेपणा दूर होणार आहे आणि जो पण करपा आलेला आहे क्लायमेटिक चेंजमुळे तो पण दूर होणार आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमची शेती पेजला फॉलो करून घ्या। तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा